हो हे घ्या. ठेव. ब्रेकफास्टमध्ये काय घेणार? फक्त ज्यूस घेईन. अच्छा. आणि हो मला थोडे पैसे हवे आहेत, शॉपिंगला जायचं आहे. नाही का ना, तुला शॉपिंग शिवाय दुसरं काही दिसत नाही का? आत्ता या लग्नाच्या वेळेला एवढी खरेदी झाली आहे, आणखीन काय राहिलंय? हो लग्नात शालू पैठणी वगैरे घेतली आहे, तुला रोज नाही नेसू शकत मी, माझ्याकडे रोजचे कपडे संपलेत. तुम्ही निघा, ऑफिसला गेलात की जरा ATM अकाउंट चेक करा आणि मला कळवा. किती पैसे हवेत? जास्त नाही, 20-25 हजार. किती? 20-25? हे बघ मेघना, तुला माहिती आहे आत्ता ह्याच्या लग्नाच्या वेळेला आपल्या सगळ्या पर्सनल अकाउंटमध्ये खडखडाट झालेला आहे. इतका खर्च झाला लग्नात की ना, प्लीज सध्या काहीही नवीन खरेदी शॉपिंग नको, कळलं? काय हे भिकेची लक्षणं? उमा, आले आले. चहा. बाकी बांधाबांध चालू आहे ना सामानाची? डोंट वरी, सगळी तयारी चालू आहे माझी. विकास, आज प्लीज ऑफिसमधून लवकर घरी येशील का? मला असं वाटतं की आपण शिफ्टिंग करायच्या अगोदर एकदा ताईच्या घरी जाऊन येऊया. कशाला? अरे ताईच्या घरी काय काय सामान आहे किंवा तिथल्या घराचं काही रिपेअरिंग वगैरे करायला लागणार आहे का, हे सगळं एकदा नीट बघून येऊया ना. घरही बघूया आणि साफसफाई करून घेऊया. पण मला नाही वाटत तिथं काही आणावं लागेल. तुझी बहीण आईशा आरामात चैनीत राहिली आहे, त्यामुळे घर तिने व्यवस्थित मेंटेन केलेलं असणार. घरात लागणाऱ्या गोष्टी देखील सगळ्या असणार त्याच्यात. विकास, आय एम सो हॅपी. आता आपली लिव्ह अँड लायसन्सच्या जागांची कायमची कटकट वाचली. ताईची कृपा. म्हणतात ना, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. विकास, मेलेल्या माणसांची अशी चेष्टा करायची नसते. अगं चेष्टा नाही आहे ग. बरं ते जाऊ दे, एक लक्षात ठेव, ही जागा आपल्याला फक्त विदुलामुळे मिळालेली आहे, त्यामुळे आपल्याला तिला दुखावून चालणार नाही. विदुला जर आपल्याकडे छान आनंदात राहिली तरच आपण ह्या जागेचा उपभोग घेऊ शकू. हे तू मला सांगतोयस? अरे माझ्या सख्ख्या बहिणीची मुलगी आहे ती. कधीतरी आला मला तिचा राग, तरीही मी तिच्याशी प्रेमानेच वागेन. हा कधीतरीचा राग सुद्धा आता येता कामा नये, आणि आला तरी तो विदुलाला कळता कामा नये. पद्माकर रावांना जरा जरी संशय आला ना आपला, तरी सगळा खटाटोप धुळीत मिळेल, लक्षात ठेव. काय वेळ आली आपल्यावर. ताईच्या घराच्या मोहापायी विदुलाची जबाबदारी घेणं, तिच्याशी खोटं खोटं गोड गोड बोलणं, तिचे असे खोटे खोटे लाड करणं. मुंबईत जागे करता लोक काहीही करू शकतात, हेच खरंय. तुम्ही मला बोलवलं सर? या. तुम्ही लगेच ये म्हणालात म्हणून मी. मीरा, तुला एक न्यूज द्यायची होती. येस सर. डॉल्फिन ॲपरलसाठी आपण जे प्रेझेंटेशन केलं होतं ना, ते त्यांना पसंत पडले नाही. त्याचा अकाउंट आपल्याला मिळालेलं नाही. आय एम सॉरी सर. इट्स ओके, बिझनेस म्हटल्यानंतर ते सगळं चालायचंच. पण का सर? माझं काही चुकलं का? नाही का, तसं नाही. बस आय एक्सप्लेन प्लीज. काय मीरा, असल्या गोष्टी पर्सनली लावून घ्यायच्या नसतात. ॲडचं प्रेझेंटेशन आपण सर्वांनी मिळून केलं होतं, एक टीम म्हणून. हा, आता समजा दोष असेलच, तो आपल्या सगळ्यांचाच, राईट? एनिवे, मी तुला म्हटलं होतं की तुझे एफर्ट्स मी वाया जाऊ देणार नाही. सो तू केलेला कामाचा मोबदला तुला निश्चित मिळेल. हॅलो उपाध्ये, तुम्हाला चेक रेडी ठेवायला सांगितलं होतं. रेडी आहे ना? हो रेडी आहे सर तो. ओके, जाताना चेक कलेक्ट कर. सर प्लीज प्लीज गिव्ह मी वन मोर चान्स. यावेळी मी नक्की.
मीरा, देर इज नेवर अ सेकंड चान्स. यू मे. व्हेरी गुड मुक्ता, कॉंग्रॅच्युलेशन्स. तू आजीला काय मस्त इम्प्रेस केलंय. व्हेरी गुड. थँक्यू. हे ते सगळं ठीक आहे, पण आपली खरी परीक्षा तर आत्ता आहे. म्हणजे मिठाईचा बिझनेस सुरू करणं काही सोपी गोष्ट नाहीये. अगं हो, पण हे बघ, मुंबईच्या ठिकाणी आपल्याला एक जागा मिळाली आहे, इथेच आपलं अर्ध काम झालंय ना. हो, पण उरलेलं अर्ध काम तर आहे ना, आणि तेच तर मेन आहे. हो ग, म्हणजे ती मिठाई बनवण्यासाठीची खरेदी करायला लागेल ना आपल्याला. ड्रायफ्रुट्स आहेत, फ्रुट्स आहेत, साखर आहे, हे सगळं खरेदी करायचं. आणि प्लस ती मिठाई उत्तम बनवण्यासाठी आपल्याला कसबी माणसं शोधायला हवेत. बघ ना, त्याच्यानंतर पॅकिंग आहे, मार्केटिंग, कामांची आधी नेव्हर एंडिंग आहे ग. आणि एक गोष्ट सांगू, हे सगळं झाल्यानंतर आपली मिठाई लोकांना पसंत पडणे तितकंच महत्वाचं आहे. आणि आपण जर मिठाई बनवली आणि ती संपलीच नाही तर? हे तुम्ही कसली काळजी करताय? मी आहे ना. हे बघ, आपली अर्धी अधिक मिठाई ना मीच संपवणार आहे, कारण मला गोड खूप आवडतं. ज्योती, आपण काय पाव किलो अर्धा किलो मिठाई बनवणार नाही आहोत. आपल्या सरदेसांच्याच घरात जेव्हा मिठाई लागते ना, तेव्हा ती किलोच्या हिशोबात लागते. 2, 3, 5 आणि म्हणे अर्ध्याहून अधिक मिठाई मीच खाणार. हे मी तुमचं पहिलं गिऱ्हाईक आहे ना, मग माझीच कसली चेष्टा करताय तुम्ही? माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्यासारखे गोड खाऊ खूप आहेत या जगात. कळलं? कळलं. हे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या दुकानात आपण कुठली कुठली मिठाई ठेवणार आहोत? लाडू, पेढे, बर्फी, गुलाबजामुन, रसगुल्ला, रसमलाई, जिलबी. हे ठरलं. आपल्या दुकानात टेस्टर म्हणून मी काम करणार. हे तूच ठरवलंस? हो. व्हेरी गुड. म्हणजे बिझनेस आपला अजून कागदावर उतरला पण नाहीये आणि तू टेस्टरची अपॉइंटमेंट सुद्धा केलीस. कसं असतं माहितीये का, ही जी महत्वाची कामं असतात ना, ती सुरुवातीलाच करावीत माणसाने, हो की नाही? बरं, आणखीन एक महत्वाचं काम करूया. चालेल. आपण राकेशला सांगून तुझ्या रूम मध्ये तुझ्यासाठी एक जिम बनवायला सांगूया आणि एक ट्रेनर पण ठेवूया. आता हे काय नवीनच? कारण की नवीन टेस्टर झालेली आहेस ना. म्हणजे काय, हे सगळं टेस्ट केल्यानंतर तू जाडी बिडी होशील नाही तर उगाच नंतर राकेश म्हणेल ना की हे सगळं खाऊन माझी बायको रसगुल्ला झाली म्हणून. मा, थोडं बोलायचं होतं. बोला. मा, आपल्या ऑफिसच्या बाजूची जी जागा आहे ती तुम्ही खरंच या मुलींना देऊन टाकली? खरंच देऊन टाकली म्हणजे? दिली म्हणजे दिली. खोटी आश्वासनं द्यायची सवय नाही आहे आम्हाला. नाही, पण मुक्ता बोलली म्हणून मला म्हणजे मग बोलणं वेगळं आणि खरंच व्यवसाय करणं वेगळं ना. हे पहा, आत्ताशी त्यांनी त्यांचा फक्त विचार बोलून दाखवलेला आहे. प्रत्यक्षात काय होतंय ते बघूया ना. आणि त्या जो व्यवसाय करायचा म्हणताय तो आपल्या व्यवसायाला पूरकच आहे. मग काय हरकत आहे करून बघायला? पण आता व्यवसाय म्हटलं की इन्व्हेस्टमेंट आली आणि उद्या जर हा व्यवसाय नाही जमला यांना तर मग परत नुकसान ना. मेघना, प्रत्येक गोष्टीत नफा तोटा बघायचा नसतो. आपल्या मुलांना आपणच प्रोत्साहन नाही द्यायचं तर कोणी द्यायचं? मुक्ता, ज्योती, विनी आपल्याच तर मुली आहेत. बघूया तर काय करतात ते. मा, पण विनी काही फार वेळ म्हणजे यांच्याबरोबर हा व्यवसाय करू शकणार नाही ना. का? मा, अलीकडे आपल्या विनीसाठी खूप श्रीमंत घरातली स्थळं येत आहेत माहितीये का. म्हणजे आत्ताच माझ्या बहिणीचा पण फोन आला. या विषयावर आपण सावकाश बोलूया. आता आम्हाला उशीर होतो. हो प्रशांत, तू म्हणालास मला, पण माझी खात्रीच पटत नव्हती म्हणून मी आज विजयला पाहायला आलो. बरं झालं तू आलास. आता स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर तरी तुझी खात्री पटेल ना. हो, पण म्हणजे तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. सागर, मला अजूनही असंच वाटतंय की काल तुला नक्की काहीतरी भास झाला असेल. ठीक आहे, तू स्वतः पाहून घे.
अरे गोवर्धन, आम्ही जरा दुसऱ्या मीटिंगला निघालो होतो, पण आज आपले डीलर्स बरोबर मीटिंग आहे, लक्षात आहे ना तुमच्या? हो मॅडम, तुम्ही ते पॉइंट्स लिहून दिली फाईल मला मिळाली आहे, पण 1-2 पॉइंट्स मी ऍड केले, तुम्ही बघून घेता? त्याच्यात काय बघायचं, तुम्ही लिहिलेत ना. आमचा तेवढा विश्वास आहे की तुमच्यावर. हा, पण जायच्या आधी जरा तुमच्या मुलीचं कौतुक आहे का? काय केलं त्यांनी? तुम्हाला आठवत असेल, सरदेसाईंची एक हेरिडेटरी जमीन आहे बघा कांजूर मार्गला. आता तो भाग चांगला डेव्हलप होतोय, त्याच्यामुळे आम्ही विचारच करत होतो की या जमिनीचं आता पुढे काय करायचं. आणि गंमत बघा, मुक्ताच्या डोक्यात कल्पना आली बरं का. त्या आम्हाला काय म्हणाल्या माहितीये, त्या जागी आपण मिठाईचा कारखाना काढला तर. त्या क्षणी आम्ही ठरवलं, ही जागा मुक्ता, ज्योती आणि विनी यांच्या नावावर करून टाकायची. अहो, आपल्या डेअरीच्या व्यवसायाशी निगडीतच होईल ना हा व्यवसाय पण. खरंच इतकं कौतुक वाटलं ना मुक्ताचं. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे मासाहेब. अहो छे छे, मोठेपणा कसला आलाय त्याच्यात? आपल्या घरातल्या मुली सुना यांना प्रोत्साहन आपणच नाही द्यायचं तर कोणी द्यायचं? मुक्ता आणि ज्योती दोघी अतिशय हुशार मुली आहेत आणि सिन्सिअर पण आहेत. आमची खात्री आहे त्या दोघी जणी या संधीचं सोनं करून दाखवतील बघा. आणि त्यांना समजा काही लागलंच तर तुम्ही आहातच की मदतीला. नाही मासाहेब, मार्गदर्शन आपण नक्कीच करूया, पण प्रत्यक्ष काम मला वाटतं करण्याची संधी आपण त्यांना दिली पाहिजे, जेणेकरून त्यांना अनुभव मिळेल, त्यातून शिकता येईल. पुढे संपूर्ण कारभार स्वतःच्या खांद्यावर घेण्यासाठी पुढची पिढी तयार होईल. त्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहूया. जरूर. येऊ आम्ही. जी मासाहेब. हे असं आहे तुमचं, तुम्ही आमचं ऐकत नाही, मग आम्हाला बोलणे खा लागते तुमच्यासाठी. आता साहेब मीटिंग मध्ये आहे, बिझी आहे, नंतर येतील. मी पण एकदा तुला सांगितलं ना की डॅडींना भेटल्याशिवाय मी जाणार नाहीये. हाय 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 डॅडी. हो हो हो. अरे तू इथे कशी काय आलीस पण? काय ते ऐकून नाही राहिले, मी सांगितलं ना साहेब बिझी आहेत म्हणून. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बरं बरं, सांग सांग. तू थांब, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. बोल ना. मग सांग. 1 मिनिट. हॅलो पद्माकर दादा, हा मी उमा बोलतीये. हा हा. विदूला आलीये का तिकडे? हो इथेच आहे का? तिकडे सांगून नाही का आली? कमाल आहे या पोरीची. अहो, ती इतका वेळ घरी आली नाही म्हणून मी केवढी घाबरले होते. तुमच्या घरी सुद्धा फोन केला होता. नाही नाही, डोंट वरी, मी पाठवून देतो. ठीक आहे. बोल बेटा. मी काहीतरी महत्वाचं सांगते ना तुम्हाला. तो फोन बाजूला ठेवला. आता ऐका. माझा फोन. मा येतो आम्ही. येतो. हो साहेब, मासाहेब बोला. हो, त्यांचाच फोन होता. तू एक काम कर, घरी घेऊन जा. बेटा मी एक काम करतो. मी रात्री फोन करू. प्रॉमिस प्लीज बेटा, प्लीज. मी अर्जंट काम आहे बेटा, प्लीज. हा बाबांनी प्रॉमिस केलं ना आता. मी करतो फोन. करतो. आलोच आम्ही. हो. ताई सुपारी आहे का? खरी सुपारी दे. ती बडीशेपीची सुपारी देऊ नको मला. हो रे बाबा. आपण तुला एक आनंदाची न्यूज सांगायची राहिली. आज दुपारी मी मासाहेबांशी बोलत होतो, तर त्यांची काहीतरी मुंबईत म्हणे जमीन आहे, तिचं काय करायचं असतं, त्याचा एक प्रॉब्लेम सुरू होता. तर त्यांना म्हणे आपल्या मुक्ताने सुचवलं की तिथे एक मिठाईचा कारखाना काढू. आणि मासाहेबांना ती कल्पना इतकी आवडली, त्यांनी ती जमीन ती मुक्ता, विनी आणि ज्योती तिघींना देऊन टाकली. अरे वा. आपली मुक्ता आहेच तशी कर्तबगार. एकदा का तिने गोष्ट ठरवली ना मनाशी की ती पार पाडतेच. खरंच छान बातमी आहे. छान बातमी ना. वी मस्ट सेलिब्रेट करूया. पत्ते कळूया. पत्ते? ते काय मध्येच काढलंस एकदम? नाही, बऱ्याच दिवस तुला हरवलं नाही ना म्हणून म्हटलं. मी काय घाबरते की काय? आण. तुला आठवतं गोवर्धन, आपल्याकडे पूर्वी शाळांना सुट्ट्या लागल्या की आपण पत्ते, कॅरम किती खेळायचो रे. इतकी मित्रमंडळी जमायची सगळी. हो, तुमचे सगळे मित्रमंडळीत मी एकटाच टिल्लो होतो, पण तरी सुद्धा मी घुसायचो. काय, मला खेळण्यापेक्षा तुमच्या गप्पा ऐकण्यात जास्त इंटरेस्ट असायचा. तर तो
कोण कोणता एक मित्र होता काय नाव त्याचं, अनिरुद्ध कोण? अनिरुद्ध राजगुरू. हा, आम्ही त्याला चिडवायचो, आन्या म्हणायचो, आन्या. आता मोठा नाटककार झालाय अनिरुद्ध राजगुरू. किती नाटकं त्याची गाजतायत, चालतायत. हो, मला वाटतं नाशिकला असतो ना आता तो. तुला आठवत तो आपल्या घरी पुस्तकं वाचायला नेण्याच्या निमित्तानं बऱ्याच वेळा फेऱ्या मारायचा नाही का? अरे आम्ही दोघंही वाचन वेडे, त्यामुळे पुस्तकांची देवाणघेवाण चालायचीच. हो, पुस्तकाची देवाणघेवाण. आणखीन कसली देवाणघेवाण चालायची? आता कुठे विषय सुरू झालाय काय का? तो आवडायचा ना तुला? चाल रे, अजिबात नाही. तुझ्या चेहऱ्यावर कळतंय. अरे बाबा, त्या सगळ्या गोष्टी आता इतिहासात जमा झाल्या. त्याचं लग्न झालं असेल, संसार सुद्धा सुरू झाला असेल. संसार झाला, तू लग्न केलंस म्हणून दोघांचे मार्ग वेगळे झाले. अरे बाबा, प्रत्येकाचं विधी लिखित असतं. काय झाली? ते बघ, जिंकले मी, जिंकले. अरे काय काय शिकलो काय पानं काय ढकलते? अरे बरोबर आहे, हे काय बरोबर आहे? अरे बरोबर. सत्ती कुठली आहे, छक्की कुठली, काहीतरी काय तुझं नेहमीच आहे. दुसऱ्याला बोलणं गुंगण होतं, खोटी रमी दाखवते. लहानपणापासून